तर मित्रांनो, आज बनवायचा आहे मस्त बोंबिलाचा रस्सा। तर मित्रांनो, हे बोंबील आधी भाजून घ्यायचे चुलीमध्ये। तर एवढे बोंबील आता भाजून घेणार आहोत चुलीमध्ये। तर हे असे चुलीमध्ये भाजून घ्यायचे आहेत। तर जास्त जाळाचे पण नाही। तर बघू शकता मित्रांनो, असे आपल्याला बोंबील भाजून घ्यायचे आहे, म्हणजे माशाला जे खवले राहतात ते जळून जातात आणि टेस्ट सुद्धा भारी येते भाजल्याने। तर मित्रांनो, आज आम्ही चुलीवरतीच मस्त असा बोंबलाचा रस्सा बनवणार आहोत। तर बोंबील आमचे भाजून झालेले आहेत। तर अशा प्रकारे बोंबील भाजून घ्यायचे, बघू शकता। तर मित्रांनो, बोंबील भाजून झाल्यानंतर ते कापून घ्यायचे आहेत। तर असे बारीक कापून घ्यायचे आहे। तर मित्रांनो, आज खूप छान असा बोंबलाचा रस्सा बनवायचा आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा। तर बघू शकता, एकदम बारीक असे बोंबील कापून घेतलेले आहेत। तर एकदम बारीक बोंबील कापून घ्यायचे, बघू शकता अशा प्रकारे। आणि येथे भाजून घेतलेलं आहे खोबरं आणि धने। तर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर खोबरं जाळून घ्यायचं आहे, म्हणजे कालवण हे काळं होतं। काळं कालवण बनवण्यासाठी खोबरं जाळून घ्यायचं आहे। आणि ते आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे, त्याच्यामुळे ते एकदम बारीक कापून घेणार आहोत। तर आता मिक्सरमध्ये मिरची बारीक करून घ्यायची आहे। तर इथे घेतलेलं आहे खोबरं, लसूण आणि धने आणि मिरची। तर मित्रांनो, आता घ्यायचे आहे मिरची दळून। तर येथे मिक्सरमध्ये टाकलेलं आहे मीठ आणि मिरची, आणि इकडे घेतलेलं आहे खोबरं, लसूण आणि धने। तर हे आता एकत्रित मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे। हे घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करून। तर झालेलं आहे आता बारीक। तर आता त्यामध्येच शेंगदाणे टाकायचे आहे। तर थोडं पाणी, तर झालेलं आहे आता बारीक करून मिरची। तर शिजत टाकण्याआधी हे बोंबील चांगले धुवून घ्यायचे आहेत। तर आज कढईमध्येच बोंबलाचा रस्सा बनवायचा आहे। तर कोथिंबीर थोडी बारीक करून घ्यायची आहे। तर हा घेतलेला आहे संडे मसाला, आणि हा घेतलेला आहे कांदा लसूण मसाला। मित्रांनो, यासाठी आपण दुसरे सुद्धा मसाले वापरू शकतो। तर कढईमध्ये आधी टाकलेलं आहे तेल। तर तेलामध्ये आता मसाले गरम करून घ्यायचे आहेत।
तर आधी आता तेलामध्ये बोंबील टाकलेले आहेत, तर हे बोंबील थोडे तळून घ्यायचे आहेत. तर थोडा वेळ तळून घ्यायचे आहेत बोंबील. तर एकदम लाल करून झालेले आहे बोंबील. तर आता त्यामध्ये टाकायचे आहेत मसाले. तर हे मसाल्यामध्ये आता थोडा वेळ तळून घ्यायचे आहे. तर आता आधी टाकलेले कोथिंबीर, आणि त्यानंतर दळलेली मिक्सरमध्ये मिरची आणि शेंगदाणे. तर आता थोडा वेळ तळून झालेले, तर त्यामध्ये आता टाकायचं आहे पाणी. तर आता शिजण्यासाठी बरंच पाणी टाकायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता कालवण आता तयार झालेलं आहे. तर बराच वेळ शिजवून घेतलेलं आहे. तर आता खूप कमी झालेलं आहे पाणी, तर तयार झालेलं आहे कालवण. तर मित्रांनो आमचं कालवण आता तयार झालेलं आहे. तर आता उतरून घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता खूप छान असं कालवण तयार झालेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही बघितलेस आता खूप छान असं बोंबिलाचं कालवण तयार झालेलं आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर पण करा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आणि नवीन आला असाल तर या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. तर या चॅनलवरती तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.